आसेगाव या छोट्याशा खेड्यामध्ये 1956 मध्ये माझा जन्म झाला। आयुष्याची सुरुवात करत असताना एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचं महत्त्व हे फार कमी वयामध्ये लक्षामध्ये आलं आणि अभ्यास करत करत जसजसं मी पुढे मोठा होत गेलो त्यावेळेला माझाच प्रश्न मला पडत होता की आपण जो काही आता सुरुवात केलेली आहे ही कशासाठी आणि आपण हे का करतो, एवढी मेहनत करून आपण जे काही करणार आहोत ते कशासाठी, असं करत करत आयुष्याची सुरुवात झाली। त्यानंतर 1973 मध्ये मी मॅट्रिकमध्ये मेरिटमध्ये आलो। मेरिटमध्ये आल्यानंतर दुपारचे 4 वाजलेले होते आणि आमच्या सरांनी तो रिझल्ट जो घेऊन आसेगाव गावामध्ये आलेत निकम गुरुजी, आणि त्यांनी रिझल्ट आल्यानंतर त्यावेळेला ग्रामीण मंदिराच्या कठड्यावर 4 प्रतिष्ठित लोक बसलेले असायचे आणि त्यांच्याकडे त्यांनी विषय काढला की अरे तुमच्या गावातला शंकर हा मराठवाड्यामध्ये 17वा आलेला आहे आणि तुम्हाला कल्पना नाही। त्यावेळेला त्याच क्षणी समानतेचं काय महत्त्व असतं हे माझ्या डोक्यामध्ये सबकॉन्शियसमध्ये जाऊन बसलं। कारण की सगळ्या लोकांनी त्याच वेळेला एकमुखी ठराव केला की संध्याकाळी बैलगाडीमधून याची मिरवणूक काढायची। ती जी मिरवणूक आहे ती माझ्या सबकॉन्शियसमध्ये गेल्यानंतर त्याच्यानंतर 35 वर्ष मी शासकीय सेवा केली। 35 वर्षीय शासकीय सेवा करत असताना जो काही बरे वाईट प्रसंग करत करत 35 वर्ष कसे संपले हे कळाले सुद्धा नाहीत, परंतु सबकॉन्शियसमध्ये जो विचार होता की समाजाप्रती आपला आता देणं लागतं आहे आणि तो विचार फार मोठ्या प्रमाणावर माझ्या डोक्यामध्ये घर करून बसलेला होता। त्यानंतर पुढे पुढे वाटचाल करत असताना हा विषय मी माझ्या कुटुंबामध्ये काढला। कुटुंबामध्ये हा विषय काढल्यानंतर मुलगी सारिकाईने सांगितलं की बाबा हा तुमच्या सबकॉन्शियसमध्ये गेलेला विचार आहे आणि तुम्हाला काहीतरी समाजासाठी केल्याशिवाय तुम्हाला शांत झोप लागणार नाही। त्यावेळेला तिने विचार दिला की तुम्ही काय करायचं आहे तर एक उत्तम प्रतीची शाळा ह्या आसेगाव प्रिमायसेसमध्ये तुम्ही करू शकतात की ज्यामुळे तिथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुंबई पुण्यामध्ये येऊन शिक्षणासाठीची सोय तुम्ही जर तिथे उपलब्ध करून दिली तर ते फार मोठं काम होईल। तो विचार मी माझ्या मुलगा सुवर्णजित आणि स्नुषा मोनिका यांना बोलून दाखवला। मिसेसला तो विचार सांगितला। त्याच्यामध्ये ह्या लोकांनी मला पूर्ण साथ दिल्यामुळे आणि त्याच वेळेला देव साठे हे माझे मॅनेजर होते त्यांच्याकडे मी तो विषय काढला आणि त्यांनीसुद्धा माझ्या याला साथ दिली आणि 1916 पासून 2016 पासून अंजना प्रतिष्ठान नावाची संस्था मी तिथे आसेगाव ह्या परिसरामध्ये जन्माला घातली। मित्रांनो, आज ती रेसिडेन्शियल स्कूल आहेत। 650 विद्यार्थी त्या शाळेमध्ये आजूबाजूच्या 30 ते 35 खेड्यामधून शिक्षणासाठी येतात। रेसिडेन्शियल स्कूल आहेत। रेसिडेन्शियल स्कूलसाठी 100 विद्यार्थी आज आमच्या हॉस्टेलमध्ये आहेत। त्यांना ऑर्गॅनिक पद्धतीने शेतामध्ये गहू पिकवून दूध दुभतं त्याच्यासाठी गावरान गाईचं दूध आम्ही तिथे त्यांना उपलब्ध करून देतो आणि 3 ते 4 वर्षामध्ये अंजना स्कूल ऑफ एक्सलन्स या नावाने जन्माला घातलेली शाळा आज ह्या परिसरामधली एक ब्रँड व्हॅल्यू तिला प्राप्त झालेला आहे। ह्या याच्यासाठी मला माझ्या मिसेसनी, मुलांनी, डॉक्टर सारिकाने, मोनिका, देव साठे, प्रिन्सिपल पवार मॅडम आणि इतर नॉन टीचिंग स्टाफ यांनी सगळ्यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि मी खात्री देतो की मी आज जे काही समाजाला कमिटमेंट केलेली आहेत केसरीने सुद्धा त्याचा आज कॉग्निझन्स घेऊन आज आम्हाला आयडॉल केसरी याने आज पुरस्कार केलेला आहे। केसरींच्या वर्धापन दिनानिमित्त मी केसरी समूहाचं सुद्धा मनापासून
अभिनंदन करतो आणि आमच्यावर जी जबाबदारी केसरीने टाकलेली आहे त्या जबाबदारीपासून मी जीवात जीव आहे तोपर्यंत दिलेलं कमिटमेंट, समाजाला दिलेलं कमिटमेंट याच्यापासून कधीही आम्ही फारकत घेणार नाहू आणि आमच्या फुलाची पाकळी समाजाच्या प्रती जी आम्ही कमिट केलेली आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्न राहू एवढे मी पल्लाळ कुटुंबियाच्या वतीने, अंजना प्रतिष्ठानच्या वतीने आणि आपल्या सगळ्याच्या साक्षीने मी माझे मनोगत देत आहे.